पाजली. कुणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, माणसं म्हणतात मला माहित नाही, माणसं म्हणतात. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त पेट आहे का? बरं, ते बिचारे प्रामाणिक तरी येत महाराज बरं का, तेवढ्या एकांनी हात तरी वर केला. तर मी काय म्हणते, मला नाही कळायचं, त्याला कळेल ना, देवाला तर कळेल की नाही. अवघड आहे, माणसं मान्य करत नाही दादा. चुका तर करतात पण करत जा, से सॉरी, ॲक्सेप्ट करायचं सोडून द्यायचं. मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका, फक्त मान्य करायची ताकद ठेवत जा. मला सांगा, माकडाला दारू पाजल्यावर माकड किती चंचल होईल? माणसाला पिलं तर माणसं म्हणतात कळत नाही, मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितलं का तुम्ही? कुठं पडतं ते? कडला. त्याला माहित आहे तिकडं राहतंय, मधी पडल्यावर जातंय महाराज बरं का, सगळं कळतंय, नाटकं करतंय. खरं सांगा माय, रात्री मार मार बायकोला मारतं, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वावाळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय, पिलं ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागत्यात, खा. खातील का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे का मी, लेंड्या आहेत ना त्या, सगळं कळतं. आणि ते डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, या पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र विकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते, असं रातचं दिलं असतं झोपीत, घे मुली असती की जनावर. लय त्रास आहे रे. विनंती आहे, इथे एकच पर्याय, संगत, सत्य स्वीकारायचं. चांगल्याची संगत लागली की चुकीच्या मार्गाला जात नाही माणूस. मग आधीच ते माकड, त्याला दारू पाजली, दारू पाजल्यावर विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं, माकड किती पळेल? मर्कटोसुरा पानम यत वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यात. इतकं बेकार आहे देवा. अरे याच्या कल्पनेच्या पाठीमागे लागून मला चालणार आहे का? मला सुखी राहण्यासाठी ठेविले आनंद, भगवंताने जे दिलंय त्याच्यातच सुखी राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला हे नाकारता आलं पाहिजे. काय नाकारायचंय? कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, चल देवा, कल्पना नाकारली पण आहे त्याचा गर्व आहे ना, मी केलं याचा अहंकार आहे. नको देवा, अहंकार तर सोड, अहंकार एवढी पात्रता नाही. अहंकार देवाला आणि संताला येतो, आपण फक्त वाऱ्यातच आहे, त्या वाऱ्यानंच आपली बेजारी केली आहे. नको देवा, राजस जरी असलो तरी तुझा आहे, तुझ्या मुळं आहे याची जाण ठेव. काही नाही, काहीच नाही जमलं, कमीत कमी निदान, म्हणजे कमीत कमी निदान एवढं तरी. काही माणसं म्हणले आजपर्यंत काहीच कीर्तन नाही कळलं, काही हरकत नाही. निदान पांडुरंग म्हणाल की नाही, विठ्ठल म्हणाल की नाही, रामकृष्ण म्हणाल, तेवढं करा. काय करायचं? फक्त भजन, दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही मस्त छान भजन करूया. राधाष्टमी आहे आज, सुंदर देवाचं नाव घेऊया. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे राधे,
वेगळे नाही बरं का. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. कृष्णाला बोलवायचं असेल ना, राधे राधे रट्टो चले आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, आए बिना रह नहीं पाएंगे बिहारी. राधे 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 रट्ट चले आएंगे बिहारी. येतो राधे मातेचं नाव घेतलं की देव येतो. लोकांनी उगा काही मला वाईट वाटतं दादा, ही माणसं जेव्हा राधाकृष्णाला फक्त प्रेमाचंच नाव देतात ना, फार शोकांतिका वाटते. राधाकृष्ण प्रेम नाही, राधाकृष्ण भक्ती आहे, राधाकृष्ण वात्सल्य आहे. राधाकृष्ण किती प्रेम पवित्र असावं याचं परिपूर्ण उदाहरण आहे. आमच्या पोरांनी वाटोळं करून टाकलं त्या राधाकृष्णाचं. तू माझी राधन मी तुझा किसन, हां शिमडी राधन विमलवाला कृष्ण. कसं रे दादा, नाही हो आपली पात्रता, ना माझी ना तुमची, कोणाचीच राधेच्या पायाची धूळ व्हायची सुद्धा पात्रता नाही. नको देवा, काय आहे ती राधा. मिठे रस से भर्यो रे, मिठे रस से भर्यो रे, राधा रानी लागे, महारानी लागे. मन खारो खारो जमुना जीरो पानी लागे, मन खारो खारो जमुना जीरो पानी लागे. मीठे रस से भर्यो रे, हरि बोल. मीठे रस से भर्यो रे, राधा रानी लागे, महारानी लागे. मन खारो खारो जमुना जीरो पानी लागे, मन खारो खारो जमुना जीरो पानी लागे. राधे 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 राधे. आज जमुना मैया खाली खाली राधा बोलियो, जमुना रे तो बधाए बरसाने दिन को. राधा जी को राधे राधे लागे, राधे लागे. मने खारो खारो जमुना जी को पानी लागे, मने खारो खारो जमुना जी को पानी लय बर का. राधा 22 वर्षाच्या आहेत, त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे आहेत. राधा मोठ्या आहेत बर का, कृष्ण लहान आहेत. राधेला नवरा आहे, जेव्हा देव रांगतोय अशा राधा दारात न चालल्या आणि यशोदा मातेला कृष्णानं सांगावं, राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से. मैया रचा दो मेरो ब्याह ओ माँ, मैया रचा दो मेरो ब्याह. यशोदा माता सांगतायत, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो ब्याह, ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो ब्याह. वो कितनी गोरी है, तो कितना काला है, वो कितनी गोरी है, तो कितना काला है. ओ कान्हा. कसं वाटेल ते देवा. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही चांगलं नाही दिसायचं. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना राहिला का आता. ती बघ ना किती देखणी आहे. तू बघ ना कसा आहे आमोशाच्या चंद्रासारखा. जमल का तुमचं. ओ मैया कैसे भी करो ऐसे रचा दो मेरो ब्याह. ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो ब्याह. ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो ब्याह.
म्हणायचे महाराज, देवी म्हणायच्या असं नाही चालत देवा. अगदी निकलंकित, निरपेक्षित, निस्वार्थी ते प्रेम आहे. त्या राधेचा आज जन्म सोहळा. खरं तर भक्ती शिकायची तर राधेचं चिंतन करावं. माझ्या ज्ञानोबा तुकोबा सांगतात त्यांच्यासारखं होता यावं. काही नाही जमलं देवा तर कमीत कमी अहो विचार करा ना, अख्खं विश्व ज्याच्यावर प्रेम करतं, तो जिच्यासाठी जिच्या प्रेमासाठी तरसतो, तिचा अधिकार काय असेल देवा? हे मिळवायचं असेल ना तर बाकी सगळा अहंकार सोडावा लागेल, तुझ्यासारखं व्हावं लागेल. आणि तुझ्यासारखं होण्यासाठी मला मीपणा करून चालणार या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. आणि अशी अवस्था पाहिजे असेल, अहंकाराचा वारा न लागो राजसा, आणि याच्यासाठी पर्याय एकच आहे, फक्त भजन. विठो पाय राखो मा, जय जय विठोबा.